सुनेत्रा पवार आज सायंकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। सुनेत्रा पवार, जय पवार आणि नरेश अरोरा मुंबईमध्ये दाखल झाले, तर आज दुपारी 2 वाजता विधान भवनात आमदारांची बैठक पार पडणार आहे। या बैठकीत सुनेत्रा पवारांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड होईल। तर आमचे प्रतिनिधी कौस्तुभ खातू हे देवगिरी बंगल्याबाहेरून आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। कौस्तुभ, आपण पाहतोय हालचालींना आता चांगलाच वेग आलेला आहे। आज मोठमोठे निर्णय होण्याची शक्यता आहे, काय सांगाल? नक्कीच अजितदादांच्या मृत्यूनंतर ज्या राजकीय घडामोडी आहेत त्यांना वेग आलेला आहे। सुनेत्रा पवार रात्री 3:15 वाजता देवगिरी बंगल्यावर दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत जय पवार आहेत। त्यासोबतच आता त्यानंतर 2 वाजता विधानभवनात बैठक होईल। सर्व त्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड केली जाईल। सर्व आमदार, सर्व नेते राष्ट्रवादीचे एकत्र असतील आणि एकमताने सुनेत्रा पवार यांच्या नावाला संमती दिली जाईल। सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड केली जाईल। त्यानंतर सुनेत्रा पवार संध्याकाळी 5 वाजता लोकभवनावर उपमुख्यमंत्री पदाची देखील शपथ घेतील अशी माहिती मिळते। रात्री आपण जर बघितलं तर रात्रीच ह्या सगळ्या घडामोडींना वेग आला होता। सुनेत्रा पवार मुंबईत पोहोचलेले आहेत। त्यानंतर आता सकाळी ज्या मुख्य बैठका आहेत, प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, त्यासोबत भुजबळ असतील, असे जे राष्ट्रवादीतले सगळे प्रमुख नेते आहेत ते सर्व एकत्र येतील। त्यानंतर ज्या बैठका आहेत त्या बैठका होतील आणि 2 वाजता विधान भवनात सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड केली जाईल। नक्कीच, धन्यवाद कौस्तुभ, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची 5 वाजता शपथ घेणार आहेत। त्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार हे मुंबईसाठी रवाना झाले। सुलभा खोडके, राजू कारेमोरे आणि राजकुमार बडोले मुंबईसाठी रवाना झालेले आहेत। हे 3 दृश्य आपण पाहतोय। राष्ट्रवादीचे आमदार मुंबईसाठी निघाले, त्यामध्ये राजकुमार बडोले, राजू कारेमोरे आणि सुलभा खोडके या देखील मुंबईसाठी निघालेले आहेत। तर आज संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवार या घेणार आहेत आणि त्यासाठीच महत्त्वाची बैठक 2 वाजता होणार आहे। यासाठी राष्ट्रवादीचे सर्व आमदार जे आहेत ते आता मुंबईसाठी निघालेले आहेत। राष्ट्रवादी दादा गटाचे आमदार राजकुमार बडोले सर आपल्या सोबत आहे। सर, तुम्ही मुंबईला चाललेले आहे, काय सांगणार? निश्चितच आदरणीय अजितदादा यांच्या अकाली जाण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे आणि ते भरून काढणं पण शक्य नाही आहे। तरी पण आज आदरणीय सुनेत्रा वहिनी या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि त्यासाठी आम्हा सगळ्यांना फोन आलेला आहे। दादा जाण्याने जे नुकसान झालं ते भरून निघणार नाही, परंतु जी अस्थिरता निर्माण झाली होती पक्षात त्याला स्थिरता मिळेल असं वाटतंय आता? निश्चितच मला वाटतं हा निर्णय अत्यंत चांगला आहे आणि याच्यामुळे पक्षाला नक्कीच स्थिरता मिळेल। वहिनी राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्या ही सुद्धा इच्छा आहे पक्षाची? मला वाटते माननीय पक्षश्रेष्ठी या संदर्भातला निर्णय आता घेतीलच आणि तो श्रेष्ठींचा निर्णय शेवटी हा आम्हा सगळ्यांसाठी पाळण्याचा असेल। आम्ही त्यांच्या शब्दावर राहू। नेतृत्व कोणाकडे? दादा नाही आता, म्हणून नेतृत्व कोणाकडे असेल? जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं या बाबतीतला निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील। पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण व्हावं असं वाटतंय आता तुमच्या पक्षाचं? मला वाटतं या बाबतीत पण निर्णय आता 2 दिवसामध्ये नक्की। आज सुनेत्रा वहिनींची शपथविधी आहे? हो, नक्की आज आहे। आमदारांना आणि सगळ्या नेत्यांना असं वाटतंय की ते जे खाते दादांकडे होते तर ते खाते राष्ट्रवादी पक्षाकडेच राहावे।